आज महाराष्ट्रावरून दलित समाजाचे लाखो लोक आझाद मैदानावर उपवर्गीकरणाच्या विषयावर आज मोर्चा घेऊन येतात. आज आम्ही स्थगनच्या माध्यमातून जेव्हा हा विषय विधानसभेत मांडला आणि जी बदल समिती जी नेमली गेलेली होती त्या बदल समितीचंच कामकाजावर आमचा आक्षेप आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ही कमिटी बनवली असं मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं. खरं तर सुप्रीम कोर्टाने बदल समितीच बनवा असं सांगितलं नव्हतं. ज्या बदल समितीची एक सदस्य समितीने महाराष्ट्राच्या 59 शेड्यूल कास्ट समाजाची चौकशी करून तो समितीचा अहवाल कॅबिनेटमध्ये दिला आणि त्या आधारावर कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आणि कॅबिनेटनी मान्यता देऊन त्या पद्धतीचं जाहिरात यांनी काढली आणि जाहिराताच्या आधारावर आम्ही उपवर्गीकरण करतो आहे. कोणालाही ऑब्जेक्शन असेल त्याच्यावर नोंद करा. त्याच्यामध्ये पहिला मेल मी मुख्यमंत्री महोदयांना केलं आणि त्यांना सांगितलं की याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दलित समाजाचेही लोक त्याच्यामध्ये समावेश केले गेले पाहिजे होते. कुठल्या जाती मागं आहेत त्या जातींना स्थान द्या असं त्याच्यात कोणाचाही विरोध नाही. पण एकतर्फी निर्णय घेऊन या दलित समाजामध्ये आपसात फूट निर्माण करण्याचं काम हे सरकार करते आहे हे निदर्शनास येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज जे काही उत्तर विधानसभेत दिलं ते पूर्ण खोटं होतं. विधानसभाच्या अध्यक्ष महोदयांना आम्ही सांगितलं की नितीन राऊत साहेबांना आपण बोलू द्या जेणेकरून हा प्रश्न आज विधानसभेतच सुटेल. पण विधानसभेच्या अध्यक्षांनी ती परवानगी आमची विनंती नाकारली आणि आज लाखो लोक जवळ 5 लाखाच्या वर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी शेड्यूल कास्ट समाजाची लोक आलेली आहेत. आपल्या न्यायहक्कासाठी आलेली आहेत, घटनात्मक अधिकारासाठी इथं आलेली आहेत. पण विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीने हेकेखोरीपणा करतात, मागासवर्गीयावर अन्याय करण्याची भूमिका त्या माध्यमातून विधानसभेच्या अध्यक्षाची आम्हाला दिसली. आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगतो की हिटलरच्याही पेक्षा भयानक व्यवस्था या सरकारमध्ये आता चाललेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानातले अधिकार हे मागासवर्गीयाचे काढून घेण्याचा प्रयत्न जसं पश्चिम बंगालच्या सरकारने बीजेपीच्या सरकारने त्या ठिकाणी ओबीसीचं 17% आरक्षण आता 60% आणलं, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावून महाराष्ट्रातलं सरकार राजकारण करू पाहते आहे. त्याचा आम्ही विरोध करतो. आणि आज जे काही महाराष्ट्राभरातून लाखो लोक आले त्यांचं स्वागत आम्ही करू आणि या सरकारला त्यांची जागा दाखवू. आणि म्हणून आज आम्ही सभागृहातून वॉकआउटही केलं सरकारचा निषेध म्हणून. आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला ही सगळी भूमिका स्पष्ट करायला आपल्या समोर इथं आम्ही आलेलो आहोत. नितीन राऊत साहेब बोलतील. आज सभागृहामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून जेव्हा स्थगन मांडण्यात आला त्या स्थगनावरती माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण हे राज्याला दिशाभूल करणारं आहे. अख्ख्या अनुसूचित जातीच्या प्रश्नाला दिशाभूल करणारं त्यांचं आजचं स्पष्टीकरण होतं. खरं पाहिलं तर अनुसूचित जातीमध्ये शेड्यूलमध्ये 59 जाती आहेत. यापैकी किती जातींनी अशा प्रकारची समिती नेमावी म्हणून यांच्याकडे निवेदन दिलं होतं? आंदोलनं झाली होती का? मोर्चे निघाले होते का? असं काही घडलं नाही. आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो दाखला दिला की त्यांनी याच्यावरती आपलं म्हणणं मांडलं. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत क्वांटिफाईड आणि इम्पेरिकल डाटा हा जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत या संबंधाचा वर्गीकरणाचा निर्णय असंभव आहे, तो होऊ शकत नाही. जेव्हा SIR राज्यात सुरू आहे त्या SIRच्या माध्यमातून तो डाटा जर येत असेल तर कोणत्या आधारावरती ही समिती नेमलेली आहे हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरं असं की समितीचा रिपोर्ट मंत्रिमंडळाकडे आला, चर्चा झाली आणि त्यावर आम्ही असं ठरवलं की मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमायची आणि लोकांच्या हरकती त्या संबंधी मागवायच्या.
जेव्हा बदर समितीचा अहवालच या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला नाही, लोकांपुढे मांडण्यात नाही आला, तर मग तुम्ही अशा प्रकारचं जे प्रयोजन केलं त्याचा काय अर्थ निघतो आहे? लोकांना माहिती राहणार नाही की बदर समितीने काय दिलं, तर आक्षेप कशावर मागवला, हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी. आणि तिसरा मुद्दा असा आहे की जेव्हा हे सर्व तुम्ही आक्षेप मागवल्या, हरकती मागवल्यात, असं असताना राज्य सरकार अख्ख्या राज्यामध्ये ज्या ॲडव्हर्टाइजमेंट्स काढतात भरतीच्या, त्या भरतीच्या ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये वर्गीकरण कसं झालेलं आहे, त्याला कोण जबाबदार आहे? तर एकंदरीत राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत छुपा निर्णय घेतला आहे आणि छुपं कारस्थान करून हळूहळू वर्गीकरणाच्या दिशेने पावलं टाकली आहेत. ते लपवण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात केला आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी नोंदवलेला आहे. या ठिकाणी मला सांगायचं आहे की तुम्हाला जर वर्गीकरण करायचं आहे तर खुलेआम करा ना, समोर या, सांगा आम्हाला. आम्ही दलित समाज संविधानाला मानतो. बाबासाहेबांनी समाजात भांडणं नको असंच ठरवलेलं होतं आणि तुम्ही या ठिकाणी समाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला कल्पना नाही की 59 जातींमध्ये जेव्हा 13% आरक्षण याची विभागणी होईल तर सगळ्यात जास्त नुकसान कुणाकुणाचं होणार आहे? 56 जातीचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. अशा वेळेला हा मुद्दा एरणीवर असताना मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी जे स्पष्टीकरण आहे त्याला आम्ही हरकत घेतली, परंतु अध्यक्षांनी आम्हाला बोलण्याची परवानगी त्या ठिकाणी नाकारली. आम्ही त्यांचा निषेध केला, वॉकआउट केला. त्यांच्या हिटलरशाहीला आमचा विरोध आहे. तुम्ही म्हणताय की 56 जातींचं नुकसान होणार आहे, पण आता जे काही भाजपचे आमदार विरोध करतायत या सगळ्या गोष्टीला, हे झालंच पाहिजे असं म्हणतायत. तर हे म्हणतात की पर्टिक्युलर 1 ते 2 जातींनी याचा सगळा लाभ मिळाला, बाकीचे सगळेच वंचित राहिले. जे वंचित राहिले आहेत त्यांना लाभ घेता येऊ शकतो, तो दोष राज्य सरकारचा असू शकेल. कारण त्या 56 जाती मागे राहिल्या कशा याच्या संबंधी एखादी चौकशी समिती बसली का, एक्सपर्ट कमिटी बसली का, त्याचं विश्लेषण करण्यात आलं का? कुणी जर दुर्गम भागात राहत असेल, शिक्षणापासून वंचित असेल, कुणी जर आपल्या परंपरागत व्यवसायामध्ये असेल, त्याच्यामुळे जर शिक्षणापासून दूर असेल तर तो संधीपासून दूर गेला, तो शिक्षणाच्या मुळे गेला. कारण शिक्षण हे महत्वाचं त्याच्यातलं फॅक्टर आहे. जो शिक्षण घेईल तो स्पर्धेत उतरेल, त्याशिवाय कशी स्पर्धा ठेवू शकणार? आणि त्याच्यामुळं त्या संबंधाने राज्य सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाहीत. त्यांनी ती पावलं उचलावीत, त्याला आमचं समर्थन राहणार. तुम्हाला उत्तर देतो. कुठेतरी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचंच काम केलं. 27 लोक काल आम्ही सगळ्यांनी सिग्नेचर करून ते निवेदन उपवर्गीय करण्याच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांना स्वतः दिलेले आहे. तर तुमचं हे जे म्हणणं आहे की लाखेंचा विरोध आहे हे बाब खरी नाही. पण मोठ्या भावांनी कुठेतरी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम केलं. नाही, निश्चितच या निमित्तानं 27 लोकांनी सही केलेली आहे. वेगळ्या समाजांमध्ये जे इतर समाज आहेत त्याच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, हे या ठिकाणी खुलं झालेलं आहे. साहेब